अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद आहे। आपल्या नवीन चॅनलमध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वांच्या मनातील सर्व इष्ट मनोकामना स्वामी नक्कीच पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तुळशी मातेचं काय महत्त्व आहे आणि कोणत्या चुका करायला नको, त्याबरोबरच तुळशी मातेची पूजा कशी करायला हवी आणि तुळशी मातेसमोर कोणते 3 शब्द बोलायचे आहेत की त्यामुळे गरिबी दारिद्र्य सर्व काही दूर राहतं आणि लक्ष्मीनारायणाची आपल्यावर अखंड कृपा होण्यास मदत होते। तर ब्रह्मवैवर्त पुराणानुसार एकदा नारद मुनी आणि भगवान श्रीकृष्ण जवळ येतात आणि म्हणतात, हे प्रभू, तुळस ही भगवान नारायणांची प्रिय आहे म्हणून ती पवित्र आहे व ती पूजनीय आहे, पण तिच्या पूजनाचे विधान काय आहे आणि यांच्या स्तुतीसाठी कोणते स्तोत्र आहे हे अजून मी ऐकलेलं नाही। तेव्हा प्रभू, कोणत्या मंत्राने तुळशीची पूजा केली पाहिजे, सर्वप्रथम कोणी तुळशीची पूजा केली हे नारद यांच्याकडून विचारण्यात आल्यावर भगवान श्रीकृष्ण यांनी तुळशीच्या पूजनाचे महत्त्व तसेच रोज तुळशीसमोर म्हणले जाणारे किंवा कुठलं स्तोत्र म्हणायला हवं किंवा कुठला मंत्र म्हणायला हवा याविषयी सांगितलेलं आहे। तर श्रीकृष्ण सांगत होते की जी पण स्त्री तुळशीसमोर या मंत्राचे उच्चारण करेल ती सौभाग्यशाली बनेल, जो पण पुरुष तुळशीसमोर या मंत्राचं उच्चारण करेल त्याला अक्षय धनाची आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होईल। तर ज्या घरासमोर रोज तुळशीची पूजा केली जाईल त्या घरात साक्षात लक्ष्मी मातेचा वास असेल। तुळशीचा हा मंत्र मंत्रराज कल्पतरू आहे, हा समस्त फळांना प्रदान करणारा आहे। जो पण तुळशीसमोर या मंत्राचा उच्चार करेल त्याला संपूर्ण सिद्धी आणि रिद्धी प्राप्त होतील। तर सर्वप्रथम तुळशीची पूजा भगवान श्रीहरी विष्णूद्वारा करण्यात आली होती। तर तुपाचा दिवा, धूप, हळदी, कुंकू, चंदन, नैवेद्य आणि फुले हे सर्व घेऊन श्री हरी विष्णू यांनी तुळशीची पूजा केली होती। श्रीकृष्ण म्हणतात, या प्रकारे जो कोणी तुळशीची पूजा करेल त्याच्या सर्व जन्मांचे पाप नष्ट होतील आणि तो व्यक्ती सुख समृद्धी प्राप्त करेल। तुळशीच्या नित्यपूजनाने व मंत्र जप केल्याने व्यक्ती सर्व प्रकारच्या पापातून दुःखातून मुक्त होईल व गोलोकात जाईल। तर जो व्यक्ती नेहमीच श्री हरी विष्णू यांना तुळशीपत्र अर्पण करेल त्याचबरोबर कार्तिक महिन्यात श्री विष्णूंचं पूजन करून त्यांना तुळशीपत्र अर्पण करेल त्याला 10,000 गायींच्या दानाचे पुण्य प्राप्त होईल। तर तुळशीच्या पूजनाने ज्याला पत्नी नाही त्याला पत्नी मिळते, ज्याला संतान नाही तो पुरुष पुत्रवान बनतो आणि रोगी रोगातून मुक्त होतो आणि जो कोणी भयभीत असेल मनुष्य तर तो धैर्यवान बनतो, तसेच पापी सर्व पापातून मुक्त होतो। तर या प्रकारे भगवान श्री हरी विष्णू यांनी तुळशी मातेचं महत्त्व सांगितलेलं आहे। तर चला जाणून घेऊया की तुळशीबद्दल महत्त्वपूर्ण गोष्टी आणि भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलेला मंत्र। तर शास्त्रानुसार तुळशीला जन्मापासून मृत्यूपर्यंत अतिशय उपयोगी येणारं असं रोप मानलं गेलेलं आहे। घरामध्ये तुळस असल्याने चारही बाजूंचं वातावरण शुद्ध होतं आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो। तर तुळशीचं रोप फक्त घरातील हवाच शुद्ध करत नाही तर घरातील अनेक प्रकारचे वास्तुदोष सुद्धा नष्ट होत असतात। तर वास्तुशास्त्रानुसार तुळशीचं रोप योग्य दिशेला असणं देखील आवश्यक आहे। जर तुळशीचे रोप आपण योग्य दिशेला नाही लावलं आणि ते चुकीच्या ठिकाणी असेल तर काही प्रकारचे दोष निर्माण होतात आणि तुळशीचं रोप हळूहळू सुकून जातं। त्यामुळे घरात काही प्रकारचे संकट उभी राहतात, कारण चुकीच्या ठिकाणी तुळशीचं रोप असल्याने घरात नकारात्मकता येते, ज्यामुळे आर्थिक हानीचा सामना करावा लागतो। तर पहा, तुळशीचं झाड हे नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला लावायला हवं। तुळशीचं रोप घराच्या दक्षिण दिशेला लावू नये, नाहीतर मग हे झाड दक्षिण दिशेपासून येणाऱ्या नकारात्मक ऊर्जेमुळे लवकर ते सुकून जातं, घरात दुःखाचं आणि दारिद्र्याचं वातावरण निर्माण होतं। तर काही स्त्रिया आंघोळ झाल्यानंतर आपले केस मोकळे सोडूनच तुळशी मातेला जल अर्पण करतात, पण शास्त्रानुसार हे चुकीचं आहे। तुळशीला देवांकडून नेहमी सुहागण राहण्याचं वरदान मिळालेलं आहे, म्हणून सौभाग्यामध्ये वृद्धी होण्यासाठी महिलांनी आपले केस बांधून डोक्यावर सिंदूर लावूनच तुळशी मातेला जल अर्पण करायला हवं। त्याबरोबरच तुळशीजवळ उष्ट जे काही असेल ते किंवा चप्पल, बूट, झाडू आणि कचरा अशा पद्धतीचं चुकूनही ठेवायला नको, यामुळे तुळशी मातेचा अपमान होतो। ज्या कुंड्यांमध्ये तुळशीचं झाड लावलेलं असेल त्यामध्ये दुसरे झाड लावू नये। तुळशी मातेला दूध आणि पाणी एकत्र करून ते जल अर्पण करायचं आहे, त्यामुळे तुळस नेहमी हिरवीगार राहते आणि घरात सुख समृद्धी आणि वैभव प्राप्ती होते।
त्यानंतर की काही लोक संध्याकाळी तुळशी मातेजवळ दिवा लावत असताना पाणी देखील अर्पण करतात, पण असं करणं अशुभ मानलं जातं. संध्याकाळी तुळशी मातेला फक्त दिवा अर्पण करायचा आहे, दीपदान करायचं आहे. त्या ठिकाणी जल अर्पण करू नये किंवा तिला स्पर्श देखील करू नये. तुळशीजवळ दिवा लावत असताना दिव्याखाली तांदळाचे दाणे ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे घरात सुख समृद्धी राहते आणि भरभराट होण्यास मदत होत असते. आणि कधीही लक्षात घ्या, तुळशी मातेजवळ असेल किंवा कुठेही असेल तर दिवा डायरेक्ट जमिनीवर कधीही ठेवायचा नसतो. दिव्याला नेहमी आसन द्यायला हवं असतं. ही खूप लहान सहान गोष्टी आहेत, पण त्या आपल्याला माहीत नसतात, म्हणून ही महत्त्वाची गोष्ट आहे, प्रत्येकाने लक्षात असू द्या. तर वास्तुशास्त्रानुसार तुळशीजवळ पाणी भरलेलं पात्र देखील कधीही ठेवू नये. तुळशीचं रोप अशा ठिकाणी लावू नये ज्या ठिकाणी घाण असेल. त्यानंतर पहा की जर तुम्ही तुळशी मातेला प्रदक्षिणा करू शकत असतील तर जरूर प्रदक्षिणा करायच्या आहेत. तुळशी मातेला प्रदक्षिणा करताना त्या विषम संकेत करायच्या आहेत. मग त्या 1, 3, 5, 7, 11, 21 अशा पद्धतीने करायच्या आहेत. तुळशी मातेला प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केला तरी देखील चालू शकतं किंवा तुळशी मातेचा मंत्र बोलले तरी देखील चालू शकतं. तर पहा, तुळशी मातेसमोर आपण धूप दीप नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि जर समजा शक्य होत असेल तर तुळशीमध्ये, तुळशी वृंदावनात जरूर तुम्ही शाळीग्राम देवांची स्थापना करा. कारण तुळशी मातेसोबत विष्णूंची, शाळीग्रामांची जर पूजा केली तर अनंत पुण्याची प्राप्ती होत असते. म्हणून तुळशीमध्ये शिवलिंग ठेवावं का असं बऱ्याच जणांनी मला मागे विचारलं होतं. पण लक्षात घ्या, तुळशीमध्ये आपण फक्त शाळीग्राम असतात तर त्यांचीच स्थापना करायची असते. तुळशीमध्ये आपण भगवान महादेवांची, शिवलिंगाची स्थापना चुकूनही करायला नको, हे लक्षात घ्या. तर शाळीग्राम असतील तर जरूर त्यांची स्थापना करून रोज त्यांची देखील नित्यनियमाने पूजा करा. तुळशी मातेविषयी आणि शाळीग्राम भगवानविषयी देखील आपल्या चॅनलवर अतिशय छान आणि सविस्तर माहितीचे व्हिडिओ आहेत. एकदा जरूर पहा, त्यात खूप छान आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. त्याची तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते. पूर्व बाजूला उच्चारण करून या मंत्रांचा जप आपण नित्य तुळशीसमोर करायला हवा. तर तुळशी मातेसमोर आपण हा मंत्र रोज नित्य नियमाने बोलायचा आहे. फक्त 3 शब्द आहेत, पण त्यामुळे आपल्याला लक्ष्मीनारायणांची कृपा होते आणि अनंत पुण्याची प्राप्ती करून घेण्यासाठी तुळशी मातेची अशा पद्धतीने पूजा करा. आणि आता जो मंत्र मी सांगणार आहे तो रोज नित्य नियमाने बोला. तर तो मंत्र कुठला आहे पहा. ओम श्रीम ह्रीम क्लीम ऐं वृंदावने स्वाहा. पुन्हा एकदा सांगते पहा. ओम श्रीम ह्रीम क्लीम ऐं वृंदावने स्वाहा. हा बीज मंत्र आहे आणि हा देवी भागवतमधील तुळशी मंत्र आहे. म्हणून हा मंत्र तुम्ही रोज 7 किंवा 11 वेळा बोलले तरीही चालू शकतं. जास्त वेळा तुम्ही जप केला तर अतिउत्तम, पण जमेल तेवढ्या वेळा तरी हा मंत्र जरूर बोलायचा आहे. अतिशय लहान असा मंत्र आहे, पण हा मंत्र बोलल्याने घरात कधीही गरिबी येत नाही, नेहमी आर्थिक उन्नती होण्यास मदत होत असते. त्याबरोबरच तुळशीला पाणी अर्पण करताना एक वाटी तुळशी, म्हणजे तुळशी वृंदावनात जेव्हा तुम्ही जल अर्पण करतात तिथे एक लहानशी वाटी ठेवायची आहे. आणि तुळशीवर पाणी ज्या वेळेला अर्पण केलं जातं तर तुळशीवरचं पाणी ते तुम्ही वाटीमध्ये पडेल अशा पद्धतीने तुळशी मातेवरून ते पाणी वाटीमध्ये जमा होईल अशा पद्धतीने ती वाटी ठेवायची आहे. आणि त्यानंतर ते जे पाणी आहे तर ते तुम्ही स्वतःच्या अंगावर शिंपडू शकतात किंवा ते तुम्ही घरात शिंपडलं तरीही चालू शकतं. किंवा त्या तीर्थ ते अतिशय पवित्र असतं. तुळशी मातेला जल अर्पण केल्यानंतरचं जे पाणी त्या वाटीमध्ये जमा होतं ते पाणी जे असतं त्याच्याने तुम्ही शाळीग्राम भगवान असतील तर त्यांना स्नान देखील घालू शकतात. हे अतिशय दिव्य आणि चमत्कारिक असं तीर्थ तयार होत असतं. याचा तुम्हाला चांगला अनुभव जरूर येईल. तर ही सेवा करा. आणि लक्षात घ्या, फक्त तुळशी मातेसमोर आपण हे बोलल्यानेच आपण श्रीमंत होऊ असं नाही. त्यासाठी आपल्याला आपल्या कर्तव्य देखील करायचं आहे. कारण कर्तव्याला जर अध्यात्माची जोड दिली तरच आपण यशस्वी होऊ शकतो आणि तरच आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होत असते. म्हणजे आपलं कर्तव्य अगोदर करायचं आहे आणि त्याला अध्यात्माची जोड द्यायची आहे, म्हणजे आपली प्रगती नक्कीच होऊ शकते. आणि हा जो तुळशी मंत्र आहे तर हा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील लिहून देईल. तुम्ही त्या ठिकाणी पाहून देखील तो लिहून घ्या. आणि ज्या ठिकाणी तुळशी वृंदावन आहे तर तिथे एखाद्या कागदावर लिहून तुम्ही
ते चिकटवू शकतात की जेणेकरून तुम्हाला तो सुरुवातीला बोलायला सोपं जाईल आणि नंतर कालांतराने तो नित्यनियमाने तुम्ही ही सेवा केली तर तो मंत्र तुमचा पाठ देखील होऊन जाईल. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात की जेणेकरून सेवा देखील घडेल. तर ही अतिशय छान अशी माहिती आहे. आवडली असेल तर इतरांपर्यंत जरूर शेअर करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.